अचानक लग्नामध्ये तो भांडणच लागली की पूर्ण विषय समजून जाईल, अख्खा ब्लॉग बघून घ्या तुम्ही. कार माझ्या भावांनो तर कसं काय चाललंय तुम्हाला तर माहित होतं मी आज जाणार होतो उशीर उठून लवकर लग्नाला. तर आपलं उठलं कसं तरी उशीर आणि लवकर आता आवरून बिरून जावं म्हणलं आता लग्नाला. आपला पहिला इस्त्री मम्मीला म्हणलं इस्त्री करून ठेव बरं एकदम कडक मध्ये. आपली का बुलेट तर काय नाही येत नव्हती कारण जोराचा पाऊस चालू होता म्हणून फोर व्हीलर मध्ये बसलो आणि गेलो लग्नापाशी. आपल्याला उशीर झाला होता पण डीजे काय लवकर हललेला नव्हता. डीजे बी आपला जमादामाने चाला लागला होता. त्याला म्हणलं जरा थांबा मला नाचून घेऊ दे. तिकडे आधी नवरदापाशी गेलो त्याला म्हणलं कसं काय चाललंय आता. आज आपला भाऊ लय खुश होता मला हो झाला. त्याला म्हणलं आता नवरदेव एकदम खुश आहे तर एकदम मस्तपैकी गाणं लाव. नवरदेव असा खुश झाला म्हणतो ते आपल्या खांद्यावर बसला नाचायला लागला. त्याला मला अरे इकडे इकडे बघ अरे मला नाचू दे तुझ्याकडे नंतर बघतो. बसा इकडे हॉल पाहिजे आपल्या आरूला बसून दिलं घोड्यावर. नंतर इकडे आलो आता ते ऑक्शन बिक्शन चालू होतं नवरदेवाचं. काय नाही नवरदेवाचं थाटपाट लय मस्त असतं हो बाबा. आणि त्यांनी जी ब्रिडिंग केली होती का ती टीव्हीवर दाखवायला चालू होती. आपलं तुम्हाला म्हणलं नव्हतं आपला रिस्टार येणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. हा आपला रिस्टार एकदम खतरनाक असे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ बघा एकदा. आता नवरदेव त्याला रथावर बसायला चालू होतं पण त्यांना काही जागा फिक्स करता येत नव्हती आणि त्यांचं लाईव्ह इकडे चालू होतं. त्यांना मला लागत इकडे लाईव्ह चालू तुमची जागा पुटकीने पकडाने आई या म्हणलं. ते आपले बसले ना आता इकडे गोल गोलच फिरायला लागला. यार म्हणलं अर्धा मला चक्रा बिकरा येतील. यार म्हणलं ते चक्रा बिकरा काय नसतं तू आपलं गप्पा बघतो व्हिडिओ काढ बरं. त्याला म्हणलं लागा तुला चक्कर आले ते लग्न बंद पडायचं. त्याला मला आपलं चला ते एंट्री करा त्यांनी आपलं ऐकलं त्याला त्याची एंट्री केली. आता इकडे आपले वर येऊन बसले होते त्यांना मला इथं काय कालवा बिला करू नका तिथे गपचूप आपलं लग्न लागू द्या तुम्ही कालवा बिला करायचं लग्न बंद पडायचं. ते म्हणलं आपलं मस्तपैकी असं नवरदेव कसं तरी कसं बसं लग्न लागून झालं. नवरदेवाला म्हणलं आता तू 8 वाजता गप करत गेला पाहिजे. नवरी आपली पटकनी खांद्यावर चढली नवरदेवाच्या कानामध्ये हार टाकून दिला आणि नवरदेव आपलं गपचूप खाली बसला होता. त्याच्या मित्रांनी लगेच त्याला बी उचलून घेतलं आणि त्याने बी आपला हार टाकायचा प्रयत्न चालू होता. थोडंफार जरा प्रयत्न केल्यानंतर त्याचं सक्सेसफुल झालं. त्याने मस्तपैकी हात दोघांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार टाकून दिले आणि मी आपलं मस्तपैकी फोटो काढायला वर गेलो होतो तर मला फोटोग्राफर बनवून टाकलं. मी बी आपले फोटो काढले सांगाल मला सारखा बाजूला आधी मला फोटो काढून घेऊ द्या. मस्तपैकी आपला असा फोटो काढून घेतला. त्यांना मला तुमच्या लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मला आता सगळ्यांनी जेवण करून घेतलं मला पण जेवण करून घेतो होतं. ही एकटाच जेवण करून घेतलं तुला आता शिक्षा मी जेवण करून येतो उठला की मग तुला हाना मारीत होणार बघा आपले. माणूस ती कटार घेऊन आतमध्ये आला होता. नवरीकडले असे तरी अंगावर गेले धावून पण त्याच भावाने शेवटपर्यंत काय कटारा सोडून दिलं नाही. त्याला बा आपलं कसं बरं त्याला सोडून आपल्या घरी निघालो मी. आता तुम्हाला इथं माझा काय विषय झाला माहिती आहे का सगळ्या बाया एकटाच मी त्याच्यामध्ये अरे मला आपल्या विषयाला हार्ड झाला बघा. आता कसं तरी आपलं घरी जाऊ द्या म्हणलं आता सगळं लग्न बिग्न होतच राहते आपल्या लोकांचं जर सांभाळलंच पाहिजे. आल्या मस्तपैकी आलो तो सगळं धुवून घेतले ना आलो मस्तपैकी दुकानामध्ये. आता वरतीमध्ये बी आपल्याला भावाला कायला केला का तुझा आज लागा तुझ्या वरातीमध्ये बी पाऊस आला आणि तुझ्या लग्नामध्ये बी पाऊस आला लागा. आम्हाला काय नाचायला भेटलं नाही. त्याला म्हणलं आता किती पाऊस येईल तुला बी नाचणार आणि आम्ही बी नाचणार कितीही पाऊस येऊ द्या आज नुसतं नाचणार म्हणजे नाचणारच आम्ही आमचं नाचून घ्या. तर तुम्ही मला लाईक फॉलो करून घ्या. धन्यवाद बाय बाय. आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये.